बाबा काहीच नाही राहिला माझी मग गुरा दाडफायची बारी झाली तिकडे एवढा बांध गेले ते त्यांचा नाही काहीच्या घालता येतील त्या वाईट काही म्हणतो त्यांना राखा केलायचा वर पाणी गारलाय सगळा सगळा पाणी या बाजू लोटून दिलाय त्या पाणी तिकडून दुरीचा वरून पार बाबा तुमचं मग पूर्ण पडीवर गेलं ते मग काही पडाय सगळी पार मोडून पार खाली सगळी फेकून पार आता तिकडे काहीच नाही राहिलं. आता पुढे पण रस्ता बंद आहे समोर त्याच्या पुढे पण बंद आहे का सगळं बंद आहे पार पार पुढे पर्यंत रस्ताच बंद आहे सगळा. बाबा काय वाईट त्याला काय करणार. चला आपण पुढे जायचं का माणूस बघायला. हा तर पुढे पण भयंकर स्थिती बेकार काय नाही. हे पाणी याच्यातून आलं डायरेक्टली त्यामुळे ते तुटलं तर तुटलं खाली ना डायरेक्ट दगडा म्हणून पाणी आले त्यामुळे ते खराब गेलं एवढी आखी गाडी गेले की नाही जेसीबी जाणार का नाही काही काय करायचं आमच्या घरात जेसीबी जाते नाही ना. बापरे कसं काय काढायचं. तुमच्या घरावर काही गेले खाली हा घर बघा ना तुमचं नाही ना जीत आणि नाही काय झाली पण जास्त करून फार आले जी यंत्रण लागतील जास्त कारण भरपूर साठा आलेले आहेत वरून डोंगरात पुढे घरावर गेले खाली बघा डायरेक्ट घरांच्या वरती आता नवीन रोड काढला बघा आता तिथं हो थोडी सांगत आहे पुढे पण गेले का ते पुढे पण गेले पुढे पण गेलं ना हे कुठलं गाव आहे आंबडे कधी गेले हे आता सकाळी रात्री 2:30-3च्या दरम्यान गेले साहेब हे सगळं हे घरावर गेले खाली हा खाली गेले घरावर ते पडवी बिडी वगैरे सगळे दडापलेली तिथं. आजी तुम्ही घरामध्ये होता खाली जायचं तुम्ही घरामध्ये होता का घरातच जायचं मग पुढे काय. तुम्हाला कधी कळलं हा भाऊसाहेब आम्ही आता बरं बोला अहो, आता रात्री आता एवढा जाण का म्हणजे पाणी घराच्या बाहेर कसं काय निघू ती सगळं इकडे आले मी बकनवाडी काय करायची इकडले आजी हे इथनं खाली गेले का सगळं त्याच्या खाली दिसते इथूनच खाली गेलं. पुढे बुडी गेली हा ते घराच्या चौ गेले हे पण तुटणार आहे मला वाटतं. हा हे खालचं पण तुटेल हा ह्या पण तुटणार आहे का झाडापासून आहे ना ह्या पण तुटणार आहे इथं. हे असं गेलंय ना ह्या पण हे पूर्ण पाणीच खाली गेले त्यांच्या घरावर पाणी 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 डायरेक्ट असं असं आहे काय तुटून सगळं खाली गेलेली पाणी काढलं. हे अख्खं तुटलंय वरतून ना पुढच्या साईडला पण तुटलेली आहे ती पुढे पण भयंकर पुढे पण ते बंद झालंय ना पुढचा पण रस्ता बंद झालेला आहे. पुढचा रस्ता बंद झालेला आहे हा अवफे रस्ता आहे ना? हा रस्ता आहे हा. इथं आता यंत्रणे मी केलं प्रकाश गोलापला फोन त्यांना ते म्हणले यंत्रणेने लगेच पाठवून देतो नाही का म्हणलं कळवलं का तुम्ही हा कळवले खाली मी बरोबर म्हणलं लवकर पाठवून दे नाही कारण का बरीच हे झाले नुकसान झालेली तुम्हाला कधी कळलंय झालेलं आता सकाळी 6-6:30 वाजता कळला यांनी फोन केला होता हा यांनीच फोन केला होता तर आता म्हणलं सगळं पाणी पाणी घरातून इकडे पण बाहेर निघून एवढ्या वर येऊ विकायला. मी 4 वाजता उठून पाणी त्या शाळेतून तिकडून वळवायला कोणला तपास नाही. बरोबर झोप नाही. बाबा तुम्ही सकाळी बघितलं का रात्री कळलं तुम्हाला झालेलं नाही सकाळीच पाहिलं मग घराच्या बाहेर निघालत नाही रात्री तुम्ही नाही रात्री बाहेरच नाही बाहेर निघाय मार्गच नाही बाहेर निघताच येईना बाहेर तर निघायचं कसं नाही पण ते नशीब ते एक साईडने झालंय ना एक त्याच्याकडे साईडला झालंय हा एक साईड तरी ते पडे मोठी पार वर आले डेग म्हणजे पडेच्या बाब ते पडली नाही पूर्ण गेले हा पुढची पडायला पडले पार बाबा बोला कुठे कुठे काय झालं कुठे काय झालं गुरांची पडाळ पेंड्या त्यान सगळा पडाळ फार आखी गेली खाली पेंडाचा गेला हा हा पेंड मग हा त्या वर आहे ना मग त्या वरून ते कराळा काय वाईट काय आणि सगळी त्या जवळ्या ना येडबोच्या नाव सगळा नाश्त्याला तिकडं पाणी जर मोडीत वाचा ना हा ते पाणी वरचा मग त्या अख्खा पाणी वरून खाली तिकडून सगळा तेवढा पाणी सगळा